हे जे झाड आहे, या झाडाच्या साह्याने आज आपल्याच घराच्या परिसरात राहिले ना, माता भगिनीला मात्र 4 दिवसाची ती अडचण येते. ती असते 3 दिवसाची, पण पती देवाचा 4था दिवस पडावा लागतो. आणि 5व्या दिवशी 8:30 पासून तर 12:30 पर्यंत ज्या माता भगिनीला मासिक पाळीचा असा अगोदर त्रास नंतर त्रास असं काही असेल तर त्यांना एकाच कपड्यावरती 7 आंघोळी करावं लागते. आणि 5व्या दिवशी 12:30 नंतर त्या शिवेत येत आहेत. ज्या माता भगिनी 3ऱ्या दिवशी डोकं धुतील, म्हणजे 3रा दिवस पाळून 4थ्या दिवशी डोकं धुतील, काय काय 3ऱ्या दिवशी धुतात, अशा माता भगिनी जर डोकं धुवून 4थ्या दिवशी देव शिवेत येतील तर त्यांनी त्या देवाचा भ्रष्टाचार केल्याचा दोष लागतो. अशाच अडचणीच्या कालावधीमध्ये या झाडाखालून जर गेलं तर एवढा मोठा दोष लागतो ना, पुऱ्या घराला गरून काय पुऱ्या घराला घेऊन बसाल. त्याच्या आमच्या जीवनातला अनुभव, आम्ही साधनेला बसलो होतो. त्या टायमाला साधनेत असताना आपलं जे तुम्ही शेवटीकडे आले असेल ना, स्टॉल आहे ना, त्या स्टॉलच्या बाजूला जिथं आपली गंगू असते, निंबाचं झाड आहे, त्याच निंबाच्या झाडाच्या जागेवरती मात्र वडाचं झाड लावलं होतं. आणि सेवा करणारे खाल्ल्या बाजूने राहत होते. तिथं थोडंसं होतं, असं कोपड्या बिपड्या होत्या तिथं. अडचणीच्या कालावधीमध्ये फक्त एका ताईने होतं, फक्त पाणी फेकलं त्या वडाच्या झाडाला, वडाचं झाड वाचलं नाही, मरून गेलं ते. म्हणजे हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये झाडाला पाणी टाकलं तरी झाड जळून गेलं. वडाच्या झाडाला मरणच नाही हो, वडाच्या झाडाला मरण नाही. म्हणजे दोष बाधा इथून लागते. मग आता तुम्ही म्हणाल मग हे झाड मग आता ते कवा काढायचे. आणि मुद्दा तुमचा पुन्हा, आपण शहरी भागामध्ये असतो ना, शहरात आपल्या घराच्या आपल्या बंगल्याच्या भिंतीपासून मात्र 2 ते 3 फुटाच्या अंतरावरती फक्त जागा असते, बाकीचं वाल कंपाऊंड असतं. आणि आम्ही सांगितलं 150 फुटाच्या अंतरात. मग आता दुसऱ्याच्या वाल कंपाऊंड मध्ये ते झाड आहे, त्यांच्या वाल कंपाऊंड मधलं झाड काढण्याचा अधिकार आपल्याला काय? इथं मोठा प्रश्न आहे. पण इथं एक मुद्दा असं तुम्हाला सांगणार, वाल कंपाऊंड मध्ये जे झाड आहे, दुसऱ्याच्या वाल कंपाऊंड मध्ये सुद्धा मात्र ते पिढा लावू शकतात. पण एक मुद्दा असं सांगणार, नेमगावला एका म्हणजे गावामध्येच एका दादांनी मात्र कालिका मातेला आपल्या घराची जागा दिली, गावातली जागा, कालिका मातेला जागा दिली. आता त्या कालिका मातेला जागा दिली, भव्य असं मंदिर बांधलं तिथं. तिथं मंदिराची प्राणप्रतिष्ठा आमच्या हाताने झाली. आणि तिथं मंदिराच्या ह्या बाजूना पण आणि ह्या बाजूना पण 2 ते 3 मजली बिल्डिंगा. पण जेव्हा कालिका मातेच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली ना, ते त्या दोन्ही बंगल्यावाल्याला झोप येऊ देईना कालिका माता. 11 रूपन तेन काय, जसं भगवान शिवप्रभूच्या छातीवरती पाय देऊन पाहिले कधी तुम्ही? तशाच पद्धतीनं एक म्हणतं इडू बसली, एक म्हणतं काय ते एक म्हणतं काय, परत घरा परिवारात दोन्हींचे प्रश्न पडला. आता नेमकं करायचं काय? आता एक तर म्हणतं कालिका माता तर काय जागा सोडणार नाही, आणि आपला एवढा मोठा बंगला आता सोडायचा कसा? मग आमच्याकडे आले ते, आम्हाला म्हणले महाराज काही करा, पण नेमकं असं होऊ राहिलं, कालिका मातेची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून एकालाही झोप नाही, ते रात्रीच आरडून उठत. मग आम्ही गेलो प्रत्यक्ष गेलो, पाहिलं तिथं तर 4 बोट अंतर होतं मंदिराचं त्यांच्या बंगल्याच्या भीतीचं, इकडून पण आणि इकडून पण. सहज पाहिलं, म्हणलं सहज बोलणे हाच उपदेश असं म्हणतात. सहज म्हटलं एक प्रयोग करून पाहत. आता तर मोठा घन प्रश्न आहे हा, मोठा घन प्रश्न आहे. आता एक तर तुम्हाला घर सोड म्हणलं, तुमचाही बंगला आहे, आणि देवी मातेला मंदिर सोड म्हणायचं तर काही अधिकार नाही, ती आपल्या बोकांडी बसून. त्याच्यापेक्षा ती कुठेही नकोच. त्याच्यापेक्षा त्याला मला एक प्रयोग करून पहा. इथे 4-6 फुटाचं अंतर आहे ना, एक कंपाऊंडची जाळी टाका, मंदिराच्या कंपाऊंडची जाळी टाकून त्याला गेट करून घ्या. ज्या दिवशी कंपाऊंडची जाळी टाकून कंपाऊंडचं गेट बनवलं, त्याच दिवशी बिना गोळ्या घ्यायची झोप आली, शांत एकदम.
म्हणजे त्याचं सांगायचं तात्पर्य हा एक अनुभव आहे, सत्य अनुभव आहे, हा पर्याय आहे. तरी इथंही मात्र याच्याकरता तुम्हाला सांगितलं ना का त्यांच्या वालकंबांमध्ये जर ते झाडं असेल ना, तुम्ही काही नका करू, फक्त काय ईशान्य, आग्नेय, निवृत्त आणि वायव्य या चारही कोपऱ्यातली 1.25 फुटाच्या अंतरात खालपासून तो वरपर्यंत मोकळा करा. त्या कोपऱ्यातलीच देवता बाहेरची द्वेषबाधा तुमच्या घरात येऊ देणार नाही. पण आता तिथंही कधी कधी वरी असा मस्त माळा असतो पहा, माळा ते डबे डबे ठेवायला, हा माळा सुद्धा तुम्हाला 1.25 फुटाच्या अंतरात खालपासून तो वरपर्यंत छेतापर्यंत कट करावा लागेल. म्हणून चुकून सुद्धा अग्नी कोपरेकडे त्या बाजूला असे ते काही कधी कधी अशा छोटे छोटे मांडणीसारखे बनवते, चटकन चहा साखर घेता आली पाहिजे, तो कोपरा जाम करून टाकते. चुकीचं आहे. बऱ्याच ज्ञानांच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये एल मध्ये किचन वाटत आहे ना, त्या घरात सुख शांतीच नाही. म्हणून चारही कोपरे ईशान्य, आग्नेय, निवृत्त आणि वायव्य चारही कोपरे 1.25 फुटाच्या अंतरात खालपासून तो वरपर्यंत मोकळे करा. तुम्ही तुमच्या अनुभव जगाच्या समोर सांगणार, हे तुझं आहे, तुझं पशीपरी तू जागा चुकलास. म्हणून मात्र ज्यांची झाडं असेल आपल्याच हद्दीमध्ये त्यांना काढायचे असेल तर माघ महिना आणि एक भाद्रपद महिना, पण त्याच्यामध्ये सूर्यनारायण सिंह राशीत आणि मकर राशीत असला तर मग नाही काढता येईल. आता मागच्या वेळेस सूर्यनारायण सिंह राशीत होता, त्याच्यामुळे मुहूर्तच नाही आला भाद्रपद महिन्यात. आता माघ महिना म्हणजे शिवरात्रीचा, त्या टायमाला आपण व्हॉट्सअपला मुहूर्त पाठवत असतो. आपल्याजवळ 18-19 ग्रुप आहे, त्या ग्रुपला मुहूर्त सोडत असतो, त्याच्यावरती कशी पूजा करायची, काय करायचं, कसं पद्धतीनं काढायचं ही माहिती सांगतो. आता तिथे म्हणजे हा 4था मुद्दा आहे घराच्या परिसरात. जर काही दोषबाध असेल तर ती नष्ट हो, दूर हो, म्हणजे या झाडाच्या साह्याने. आणि 5वा मुद्दा आहे 3ऱ्या मुद्द्याला एकदम मिळता जुळता आहे, मिळता जुळता म्हणजे 3ऱ्या मुद्द्यामध्ये जे आहे तर कळत नकळत कुठं खाल्ल्या पिल्यात आला असेल तर ती दोषबाधत दूर. आता असं तुम्हाला अगोदर कळलं ना, तुम्ही सावध होऊन जाल, बरोबर. पण यदा कदाचित 5वा मुद्दा जो आहे प्रसादाच्या रूपात तुम्हाला काही खायला दिला असं, ती दोषबाधा दूर. इथं एक मुद्दा हा सगळ्यात गरजेचा आहे. म्हणून मात्र इथं या मुद्द्यातून तुमच्या घरामध्ये वादविवाद होते, भांडणं होते. एक आपल्या घर परिवारामध्ये कारभारी व्यक्ती एक राहतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गाडीला टायर किती राहू द्या, स्टेरिंग किती राहते हो, स्टेरिंग एक राहते, टायर लई राहते. कधी कधी 100 टायर राहते, राहते का नाही 100. ते मोठं मोठं कंटेनर जातं ते स्टेरिंग एकच राहते. ते एका लाईनीमध्ये 8 टायर राहते. ते अशा जवळजवळ 25-30 लाईनी राहत्या. मग असे